नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात गेली आहे. काही तास आहेत मतदानाला. केवळ काही तास असताना एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करता येते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा नेमका काय आहे? हा मुद्दा आहे भावनेचं राजकारण का विकासाचं राजकारण. हा मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठी माणसांनो बाहेर या, मतदान करा असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलेलं आहे. यावेळेला केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा मामला नाही. यावेळेला दोघंही एकत्र आलेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मुंबईत मराठी माणसाला त्याची ओळख दिली, ज्यांनी मराठी माणसाला सन्मानाने जगण्याचं कारण दिलं, भूमिपुत्रांना एक अस्मिता दिली, त्यांचे दोघेही राजकीय वारस एकत्र येऊन 20 वर्षांच्या अबोल्यानंतर, रुसव्या फुगव्यांनंतर, आरोप प्रत्यारोपांनंतर एकत्र येऊन मतदान आम्हाला करा असं आवाहन करतायत. केवळ हेच आवाहन ठाकरे ब्रँडनी केलं असतं तर निवडणूक मराठी आणि अमराठी या मुद्द्यावर गेली असती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख असलेले राज ठाकरे अत्यंत महत्त्वाचे राजकारणी आहेत. मतं मिळत नाहीत त्यांना आजकाल, पण अजेंडा सेटिंगचं काम राज ठाकरे अत्यंत उत्तम रीतीने करतात. शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क, शिवतीर्थावर सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास हा अदानी उद्योग समूह करणार काय असा प्रश्न मांडत त्याबद्दलचं एक अत्यंत उत्तम प्रेझेंटेशन करत मराठी अस्मितेच्या भावनेवर अडकलेली निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नेऊन ठेवली आहे. राज ठाकरे यांनी या निवडणुकीत एक मुद्दा समोर आणला जो खरं तर एकमेव मुद्दा होता या निवडणुकीतला. याबद्दल त्यांना श्रेय दिलंच पाहिजे. अदानी उद्योग समूह ज्या प्रकारे मुंबईत जागा मिळवतोय, ती जागा ही मुंबईकरांना मारक आहे. ही एकाधिकारशाहीच्या तत्वानुसार नाही. या गोष्टींना विरोध करायला हवा असं नमूद करत राज ठाकरे यांनी तोफ टाकली. भारताच्या किंवा जगाच्या विकासातले प्रगतीतले टप्पे पाहिले तर प्रत्येकच वेळी उद्योगपती तो कोणताही असो कायम वादग्रस्त ठरत असतो. एकेकाळी अंबानी उद्योग समूहावर आक्षेप घेतले गेले. आता अदानी उद्योग समूह पुढे चालला असल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेतले जात आहेत. या आक्षेपांना अदानी उद्योग समूह योग्य ते उत्तर देईल. हिंडनबर्गच्या फाईल समोर आल्या त्यावेळीही अदानी उद्योग समूहाने स्वतःची बाजू मांडली. ती बाजू विविध यंत्रणांना, जनतेला मान्य होते का, पटते का, हे अर्थातच कालांतराने दिसेल. सध्या मुद्दा आहे तो ठाकरे ब्रँडनी हातात घेतलेल्या या विकासाच्या योजनेचा. विकास करायचा तर तो भूमिपुत्रांना धरून असायला हवा, भूमिपुत्रांना संधी द्यायला असणारा हवा आणि भूमिपुत्रांच्या कल्याणासाठी हवा. हे मुद्दे मान्य, त्याबद्दल कोणीही वाद करू शकणार नाही. जो वाद करेल तो सहानुभूती गमावेल. पण हा उद्योग कोणाचा आहे, तो कोणाच्या माध्यमाने काम करतो आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात यावं की न यावं हा मुद्दा सध्या गेले 2 दिवस महाराष्ट्रात आणि मुंबईत व्यापक रीतीने चर्चेला आलाय. बरं झालं. धारावी जी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते, खरं तर ती झोपडपट्टी नाहीही, ती एक उद्योग नगरी आहे. तिथे नानाविध उद्योग होत असतात. तिथे महिला पापड करून विकतात. तिथे लेदरची, चामड्याची एक जगप्रसिद्ध इंडस्ट्री आहे. ती धारावी सुधरवायचं काम आम्ही हाती घेऊ असं सातत्याने राजकीय नेते म्हणत असतात. राजीव गांधींनी केव्हा तरी याबद्दलची हाक दिली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल गांधी यांनी देखील कित्येक वर्षांनंतर येऊन धारावीचा विकास करू असं आश्वासन दिलं होतं. या धारावीच्या विकासाचं डेव्हलपमेंट मॉडेल गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत खरोखर प्रत्यक्षात आलं. आत्तापर्यंत व्हायच्या त्या चर्चा. या उद्योग समूहाला धारावी विकासाची सूत्र देण्याआधी
अजून एक कंत्राटदार आला होता, जो कंत्राटदार उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना, ते मुख्यमंत्री असताना नाकारला गेला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आणि तीच माहिती सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे शेजारी असताना दिली. मुद्दा तिथेच संपत नाही आहे. मुद्दा सुरू होतोय खरं तर तिथे, जो देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेला आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष विकासाच्या ज्या काही संकल्पना मांडत होता, त्या संकल्पनांना मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यांनी रोजगार निर्मिती होत नाही असा आक्षेप आहे. गरिबी निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे हे आर्थिक महासत्ता होणाऱ्या भारताने ठरवायला पाहिजे, असाही एक मुद्दा समोर आलेला आहे. पण या मुद्द्यामध्येही जो काय दम आहे किंवा जो काय विरोध आहे, तो विरोध शिवाजी पार्कवर दुसऱ्या दिवशी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सभेत नेक्स्ट लेवलला नेला गेला. काय आहे ही नेक्स्ट लेवल? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अदानी उद्योग समूहाची मी वकिली करणार नाही. हे वाक्य मध्ये कुठेतरी बोलतानाच त्यांनी सांगितलं की जर विकास व्हायचा असेल तर भांडवली गुंतवणूक व्हावी लागेल, भांडवली गुंतवणुकीतूनच रोजगार निर्माण होतील आणि अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांचं पारदर्शी व्यवहार होत असतील तर महाराष्ट्रात स्वागत केलं जाईल. हा मुद्दा खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी सरकार मॅक्झिमम रोजगार निर्माण करायचे. नोकरी कोण देणार तर सरकार. चांगली कोणती नोकरी तर सरकारी. जीवनाचं उद्दिष्ट काय तर सरकारी बाबू होणं. समाजवादी रचनेचं हे तत्व भारताने कित्येक वर्ष अंगीकारलं. त्याला विरोध केला तो नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या आर्थिक नीतींनी. खुलं झालं, स्पर्धात्मकता इथे आली, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण सुरू झालं. अर्थशास्त्रावर प्रचंड पकड असलेले मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाल्यावर त्या योजनांना अधिकच गती मिळाली. आता मधल्या काळानंतर मनमोहन सिंग यांची कारकीर्द झाल्यानंतर 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर काही उद्योग समूहांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्याचा पहिला लाभार्थी हा अदानी आहे. ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मोदी गुजरातचे, त्यांचे क्रमांक 2चे सहकारी असलेले अमित शहा गुजरातचे, गौतम अदानी हे देखील गुजरातचे. त्यामुळे गुजराती मानसिकतेला, गुजराती मंडळींना, गुजराती समाजाला विरोध करणाऱ्या ठाकरे बंधूंना अदानी हे अन्य 2 गुजरात्यांबरोबर टीकेचं लक्ष वाटले. कोणत्याही उद्योगपतींनी रोजगार निर्मिती करताना जी काय धोरणं राबवत आहेत ती पारदर्शी असायला पाहिजे, याबद्दल कोणीही विरोध करायचं कारण नाही. क्रोनी कॅपिटलिझमला विरोधच असला पाहिजे. पण कॅपिटलिझमलाच विरोध करणं शक्य आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांनी हा मुद्दा समोर आणलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोडपणे, आडपडदा न ठेवता गुंतवणूकदारांचं, भांडवलदारांचं स्वागत होईल असं सांगितलेलं आहे. कुठेतरी 2026ची ही निवडणूक आहे लक्षात घेतलं पाहिजे. नव्या सहस्रकाला 25 वर्ष उलटून गेली आहेत. उदारीकरणाचा मार्ग हाच विकासाचा शाश्वत मार्ग असल्याचं बहुसंख्य देशांनी मान्य केलेलं आहे. अशा वेळेला आडपडदा ठेवत ताकाला जाऊन भांड लपवायचा प्रयत्न अनेक राज्यकर्ते करत असतात. अदानी यांचा भाजपशी संबंध जोडून कुठेतरी राहुल गांधी त्यांना संशयाच्या वर्तुळात घेऱ्यात आणत असतानाच काँग्रेस शासित राज्यात अदानी मोठ्या प्रमाणात उद्योग चालवतात, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, हे सत्य समोर येऊ दिलं जात नाही. फडणवीस यांनी काँग्रेस शासित राज्यांमध्ये, त्यात त्यांनी कर्नाटकचं चित्र दाखवलं, त्यात त्यांनी तेलंगणाचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं छायाचित्र दाखवलं. काँग्रेस शासित राज्यांबरोबरच राजस्थानात जे सरकार होतं काँग्रेसचं, जे नंतर पडलं, त्या अशोक गेहलोतांचाही अदानींबरोबरचा फोटो दाखवण्यात आला. काँग्रेस शासित राज्यांबरोबरच अन्य राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तिथेही अदानी गुंतवणुकीसाठी जात आहेत, हेही त्यांनी जनतेसमोर दाखवलं. शिवाजी पार्कवर दाखवलं.
शिवाजी पार्कच्या सभेला गर्दी नव्हती, पण देवेंद्र फडणवीस यांनी पुढे केलेला मुद्दा मात्र आता चर्चेत आलेला आहे. उद्योगपतींना विकास करायचा असेल तर त्यांना काही सुविधा द्यायला हव्या. या सुविधा जितक्या पारदर्शी असतील, जितक्या स्पष्टपणे देता येतील, तितका विकासाचा वेग वाढतो, राज्य पुढे जातं. गुंतवणूकदारांचं स्वागत करायला हरकत असू नये, तो नव्या जगाचा नियम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पुढच्या वर्षांमध्ये केवळ अदानीच नाही तर अन्य उद्योग समूह कसे मोठे झाले याची आकडेवारी देखील सादर केली. सन फार्मा, मुंबईत त्यांचं कार्यालय आहे, त्यांची प्रगती किती पटीनी झाली हे सांगायला ते विसरले नाहीत. आतापर्यंत केवळ मुंबईत कॉर्पोरेट हाऊसेस आहेत म्हणून मुंबईचा कॉर्पोरेट टॅक्स जास्त आहे, या विकासाचा लाभ मुंबईकरांना मिळत नाही, असंच एक साधारणतः नरेटिव्ह रेटलं गेलं. या नरेटिव्हला काल खुलेआमपणे विरोध करणारी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ही भूमिका जनतेला मान्य होते आहे का हे पुढे दिसेल. मात्र रोजगार निर्मिती हा नव्या विकासाचा मंत्र असेल हे प्रथम सांगितलं गेलं. राज ठाकरे हे अत्यंत तेजस्वी राजकारणी आहेत. त्यांना राजकारणाची समज अत्यंत उत्तम आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या चर्चेत येण्याआधीच त्यांनी गुजरातला जाऊन विकासाचं मॉडेल पाहिलं होतं आणि नरेंद्र भाई मोदी यांना त्यांनी प्रशस्तीपत्रक एका अर्थाने दिलं होतं. तेच राज ठाकरे महाराष्ट्रात मात्र गुंतवणूकदारांना विरोध करतात असं चित्र गेल्या काही दिवसात निर्माण झालं होतं. परप्रांतीयांना भूमिपुत्रांच्या ऐवजी नोकऱ्या मिळू नयेत हा त्यांचा मुद्दा मान्य. तो मुद्दा उलट कोणत्याही प्रादेशिक पक्षांनी हातात घ्यायलाच हवा. पण तो विरोध करताना काही उद्योगपतींना जोरदार विरोध करणं हा जो कार्यक्रम राहुल गांधींनी विशेषतः राबवला, तो कार्यक्रम तसाच पुढे नेला तर महाराष्ट्राला ते आवडणार नाही असं काल पहिल्यांदाच सांगितलं गेलं. विकासाची परिमाणं काय हा भारतात कायमच चर्चेत असलेला मुद्दा. मात्र जर भारताला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर त्यासाठी विचारांची घुसळण झालीच पाहिजे, उद्योगपती आलेच पाहिजे, हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला गेला. आता विषय असा आहे की कुठेतरी ही निवडणूक उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा पातळीवर लढली जाते. आता ती मोठ्या स्तरावर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पना विरुद्ध राज ठाकरे अशी होऊन बसली आहे. राज ठाकरे यांचं हे श्रेय आहे. मात्र राज ठाकरे यांची ही भूमिका ते कायम धरणार की मध्येच सोडणार हाही एक प्रश्न पुढे आलेला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सत्तेच्या पदावर असलेल्याची जबाबदारी विरोधात बसलेल्या नेत्यापेक्षा मोठी असते. महाराष्ट्रात जी गुंतवणूक येते आहे ती गुंतवणूक इथल्या समन्यायी विकासाला कसा हातभार लावेल, रोजगार निर्मितीत कसं बदलेल हे देखील आता येणाऱ्या काळात त्यांनी जनतेला जरूर सांगावं. ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणतायत याचं स्वागत. ते निवडणुकीचा प्रचार झाल्यावर लगेच दावोसला जाणार आहेत. दावोसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही ते सेमीकंडक्टर्ससाठी, चिप्ससाठी, इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी गुंतवणूक आणतील. ही गुंतवणूक राज्याच्या विकासासाठी कशी वापरली जाईल याचा एक आराखडा निवडणूक झाल्यानंतर सरकारनं जरूर जनतेसमोर ठेवावा. मुंबई आमची, मुंबईत कोण राहणार, मुंबईत लुंगी पुंगीचं राजकारण, मुंबईत मराठी घरगड्यांनी भांडीच घासायची का राजकारण, हे खूप वर्ष चाललं. काळ बदललाय. या बदललेल्या काळाशी नातं सांगणारं कुठेतरी विकासवादी राजकारण आम्ही करतो याची चुणूक भारतीय जनता पक्षाने दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस साधारणतः संयत बोलतात. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आक्षेपही घेतले जातात. तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय असेल. मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही फार आक्रमकपणे अंगावर घेत नाहीत असं मानलं जातं. उद्धव ठाकरे जेव्हा एकतर ते राहतील नाही तर मी राहीन असं म्हणाले होते, तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी तेही राहतील आणि मीही राहीन असं सांगत
टोकाचा विरोध म्हणजे एकमेकांना संपवणं नसतं हे स्पष्ट केलं होतं. आता पुढचा मुद्दा आलेला आहे त्यांच्या कारकिर्दीतला, जो पुढचा पाडाव आहे. विरोध करताना एक सर्वसमावेशक प्रगतीचं धोरण कसं आणता येईल याची जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे. ती जबाबदारी पार पाडताना त्यांना संपूर्ण राज्य बरोबर घेऊन जायचं आहे. हे राज्य बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांना कौल मिळालेला आहे विधानसभेत. हाच कौल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळाला तर त्यांची जी मेहनत आहे ती सार्थकी लागली असं होईल. पण विकासाची धोरणं राबवताना त्याचा लोकाभिमुख चेहरा देखील समोर आणावा असं एक चित्र पुढे येईल. मी मगाशी म्हणाले की देवेंद्र फडणवीस संयत बोलतात, यावेळेला ते आक्रमक झाले आहेत. शिवतीर्थावर बोलताना ते कधी नव्हे ते मर्द कोण आहेत अशा प्रकारची एक मॅस्क्युलिन भाषा बोललेली आहेत. नरेंद्र मोदी यांनी केव्हा तरी 56 इंच छाती हे उदाहरण दिलं होतं आणि ते राजकारणात कायम चर्चेत राहिलं. आज देवेंद्र फडणवीसही त्याच वळणावर जाऊन जो मर्द असेल तो विकास करून दाखवेल असं बोलतायत. देवेंद्र फडणवीस यांचे आई वडील हिंदू आहेत का असा मुद्दा पुढे उपस्थित झाल्यावर त्यांनी स्वर्गात असलेले माझे वडील, मी अजून हिंदुत्ववादीच आहे, हिंदुत्ववादाला पुढे नेतोय हे समजून आनंद मानतील असं सांगत उद्धव ठाकरे यांनी वडिलांचं हिंदुत्ववादी राजकारण काँग्रेस विमुख केलं यावरही बोट ठेवलंय. भावनांची ही लढाई, विचारांची ही लढाई होत राहील, पण जनतेला गुंतवणुकीतूनच आपला विकास होणार आहे. त्यासाठी उद्योग आवश्यक आहेत, त्यासाठी उद्योगांना सवलती द्याव्या लागणार आहेत, लाल गालीचे अंतरावे लागणार आहेत आणि त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल यावर भर द्यावा लागणार आहे. हे मान्य आहे का हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे. निवडणूक महापालिकेची आहे, ती खड्डे बुजवण्याची असेल, ती वाहतूक व्यवस्थेची असेल, पण ती विकासाचा मुद्दा कोणता असावा, भावनिक मुद्द्यांवरच निवडणूक खेळली जावी का, की विकासाच्या मध्यवर्ती कल्पनांना योग्य तिथे आक्षेप नोंदवत विरोधकांनीही मदत करावी हा मुद्दा प्रथमच ऐरणीवर आणला गेला आहे. फडणवीस पुढच्या पिढीचे नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक कल्पना प्रत्यक्षात आणायच्या आहेत. त्या कल्पना प्रत्यक्षात आणताना, त्या मांडताना त्यांनी एका उद्योग समूहाची वकिली केली नसेल, पण पुढचं राजकारण हे उद्योगांवर आधारित असेल, भांडवलदारांच्या मैत्रीसह ते होणार असेल हे स्पष्ट केलेलं आहे. अशी स्पष्ट भूमिका राजकारणात आवश्यक असते, ती त्यांनी घेतली आहे. जनतेला ती आवडते आहे का हे येणाऱ्या कालावधीत दिसेल. काही विशिष्ट लोकांना कंत्राटात दिली जाणं जनतेला आवडत नाही. राज ठाकरे यांनी पुण्यात इंडिगो एअरलाईनचं उदाहरण देत तोच मुद्दा पुढे आणला आहे. पण विकासकांवर, गुंतवणूकदारांवर अंकुश ठेवून त्यांना रोजगार निर्मितीत योगदान द्या असं सांगणं जनतेला मान्य आहे का याचा फैसला होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक या वळणावर जाईल असं खरं तर प्रचार सुरू होताना वाटलं नव्हतं. आज मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. मुंबईकर विकासासाठी मतदान करणार का भावनेसाठी मतदान करणार हे येत्या 48 तासात ठरणार आहे. या निवडणुकीचे वेगवेगळे पदर, कोणाच्या लढाया कोणाबद्दल आहेत, कोणासाठी आहेत, याबद्दल पब्लिक पुराणमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात जास्तीत जास्त व्हिडिओ केले जातील. दर्शकांना हे राजकारण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा पब्लिक पुराण पाहत राहा. आम्ही फेसबुकवर आहोत, आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, आम्ही ट्विटरवर आहोत. आपल्या सूचनांचं स्वागत. हे पब्लिक पुराण आहे. आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. निरोप घेते आणि निरोप घेताना पुन्हा एकदा सांगते, आम्ही फेसबुकवर आहोत, ट्विटरवर आहोत आणि अर्थातच इन्स्टावर आहोत. धन्यवाद.